पहिला बॉल यावेळेस आत येऊन करण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट करतोय आणि अशा पद्धतीने पहिला हादरा बसतोय तो म्हणजेच देवा स्पोर्ट्स स्कूल या संघाला. मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आम्ही समर्पित करत आहोत आणि खूप चांगला संघांचा समावेश, खूप चांगला प्रेक्षक वर्ग आम्हाला मिळालाय. त्याबद्दल खरंच सर्व प्रेक्षकांचा आभार व्यक्त केले जाते. या सर्व प्रेक्षकांमुळेच ही स्पर्धा मात्र नंबर 1 ट्रेंडला चालली आहे. पहिल्या चेंडूवर मात्र गडीबाज झालाय आणि यावेळेस दुसरा चेंडू गोलून गोलंदाजी मार्कवर राजा सज्ज होते. नॉन स्ट्राईक येणार तुम्हाला नवीन फलंदाज तुम्हाला विनोद मडवी पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रमोद. दुसरा बॉल राईट आर्म ओव्हर. खूप चांगली ड्राईव्ह आहे. कवचला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला इनफिल्डच्या आतमध्ये. खूप चांगल्या पद्धतीने कॉपीबुक स्टाईलने हा फटका खेळून काढलाय. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. सुरुवात होते या धावफलकाची कुळे संघासाठी. धावसंख्या 1, बॉल्स डिलिव्हर करून 2. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही मित्रांनो. जर तुम्ही जास्त वेळ मैदानात घालवतायत आणि तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही पंचांना सांगा, आम्ही ड्रिंक्स पाठवू. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक होणार नाही याची काळजी घ्या. एक धाव वाढवली जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजे 2 वर. आतापर्यंत 3 बॉल्स डिलिव्हर करून झाले. धावसंख्या 2 झाले. 2 पंच तुम्हाला मैदानात पाहायला मिळत आहेत. मिस्टर ललित भुईर सर आणि मिस्टर अजित म्हात्रे सर. या अगोदर सामन्यामध्ये तुम्ही पाहिले आहेत मिस्टर विनर नायर सर आणि मिस्टर हितेंद्र भुईर सर. यावेळेस आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयास आहे. सक्सेसफुल होईल का पाहूया. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. डीप मिड विकेटला दुसरा हादरा बसतोय कुळे संघाला. धन्यवाद डीजे. थोडं थांबवतो तुम्हाला. या टुर्नामेंट्स करता पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा दिलेत ब्राह्मण धोरणीद्वारे आदरणीय सन्माननीय हरिहर आत्माराम पाटील साहेबांनी जे युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह जुडले गेलेत TCP ला आणि त्यांचा मी स्वागत करतोय. धन्यवाद सर. काल सुद्धा तुम्ही उपस्थित होते, पहिल्या दिवसात सुद्धा उपस्थित होते आणि आज सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे आपली उपस्थिती दर्शवणार आहेत ऐच्छिक न्यास मंडळाचे विद्यमान अध्यक्ष हरिहर आत्माराम पाटील. आशीर्वाद मिळणं ही सौभाग्याची गोष्ट आहे आणि खूप चांगले आशीर्वाद आम्हाला वरिष्ठांकडून मिळत आहेत. चांगलं मार्गदर्शन आम्हाला वरिष्ठांकडून मिळते. म्हणून एका चांगल्या कामासाठी धजावलेले आहेत सन्माननीय मोहन पाटील. क्रीडा प्रकारासोबतच सामाजिक बांधिलकी आणि त्यानंतर कोरोना काळात ज्यांनी जे योगदान दिले त्यांची पोचपावती या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक कनेक्ट झाला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने पळतोय, आपलं सर्वस्व झोकवतोय आणि तिसरा आदरा बसवला जातोय देवा स्पोर्ट्स कुळे या संघाला. आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. बघा न्यू बॅट्समॅन लगेच पाठवून द्यायचं, तयारीत राहायचंय कारण कुठल्या क्षणाला फलंदाज बाद होईल याचा नेम नाहीये. सन्माननीय केदारनाथ पाटील यांचं आगमन हार्दिक स्वागत आहे. आणि चौकारांची तिकडी, षटकारांची तिकडी आणि विकेट हॅट्रिक घेतली तर त्या खेळाडूला स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ कुमार रणजित किणी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला देण्यात येणार आहे. चौकारांची तिकडी, षटकारांची तिकडी आणि विकेट हॅट्रिक जर कुठल्या खेळाडूने घेतली तर कुमार रणजित किणी यांच्या माध्यमातून त्या खेळाडूला 1000 रुपये देऊन त्याचा गौरव केला जाणार आहे. म्हणजे त्या खेळाडूला देखील सुवर्ण संधी आहे. जास्तीत जास्त पुरस्कार देखील मिळू शकतील आणि त्या माध्यमातून तुमच्या संघाला देखील सहकार्य होऊ शकेल ऍज अ गुड वर्क बाय बॅटिंग ऑर बॉलिंग. दरम्यान धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 धावा. गोलंदाजी मार्कवर राजा ऑन हॅट्रिक. यावेळेस सावध पवित्रा घेतला गेला होता. पिचिंग अचूक होती, इनलाईन होती, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. बॅट अँड पॅड मधला शेवटच्या क्षणाला बॅटचा संपर्क केला गेला आणि अशा पद्धतीने पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर देवा स्पोर्ट्स कुळे संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे
3 बाद 3 स्लिप टंग ऑफ स्लिप, कारण खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाले आणि वाटलं होतं की धावांचा आलेख उंचावण्याचा प्रयत्न केला जाईल. आकाश आलाय, आकाश शून्यावर बाद झाला. त्यानंतर प्रमोद आला, प्रमोदने फक्त 1 धाव केली आणि त्यानंतर विनोद आला. विनोदने कुठेतरी दाखवलं होतं की माझ्याकडून फलंदाजी होऊ शकेल, पण मात्र तो फक्त प्रश्नचिन्हच राहिले आणि बाद झालाय. तो म्हणजेच विनोद. आता 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे 2 फलंदाज तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत, सागर आणि रवी. नवीन गोलंदाज गोलंदाज मार्कवर येतोय तो म्हणजेच रवी मंडवी. व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि इतर एव्हाना जे क्रिकेटसाठी समर्पित नाहीये ते मात्र कुठेतरी वेगळ्याच उत्साह आहेत. पण मात्र मला असं वाटतंय क्रिकेटचं जग हे प्रचंड मोठं आहे आणि क्रिकेटला देखील आवर्जून पाहिलं जाते. युट्यूबच्या माध्यमातून आपण प्रेक्षक वर्ग देखील पाहू शकता. गेल्या 3 दिवसापासून जवळपास एक व्हिडिओला 16 ते 20 हजारची व्ह्यूइंग मिळाले. म्हणजेच काय या क्रिकेटचं वेळ देखील खूप मोठा आहे आणि हा व्हॅलेंटाईन वीक नाही तर द ग्रेट मराठा वीक असं आपण म्हणू शकतोय. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच सागर. गोलंदाजी मार्कवर उमेश. बघा 4 षटकांचा सामना आहे, ड्रिंक्स ब्रेक नसेल याची काळजी घ्या. तुम्हाला जर पाणी लागेल तुम्ही पंचांना सांगा, पंच आम्हाला इशारा करतील. यावेळेस स्वीट साऊंड आलाय, पंचांचं बोर्ड आकाशाकडे. बाद होतो फलंदाज, 4था आदरा बसतोय देवा स्पोर्ट्स कुठेला. तर अशा पद्धतीने दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा विकेटने म्हणजेच काय डब्ल्यूने केली जाते. गोलंदाज उमेश कडून धाव संख्या फक्त 3 आहे. फलंदाजी करताना देवा स्पोर्ट्स कोहे कुठेतरी मागे पडतोय आणि धावा जोडण्यासाठी अयशस्वी ठरतोय. ओव्हर पिच होता, खूप चांगला स्ट्रोक आहे. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला फॉरवर्ड विकेटला हा क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षक, तितकंच चांगली फेक, पण मिळतील 2 धावा. बघा क्षेत्ररक्षणाची सजावट खूप चांगली पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच लॉंग ऑनला, त्यानंतर फॉरवर्ड मिड विकेटला आहे, त्यानंतर एक मिड विकेटला आहे आणि त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. असं 4 क्षेत्ररक्षकांचं जाळं विणलं गेलंय. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन असं क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळते. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयास झाला होता, व्यवस्थित संपर्क होत नाहीये. तितकंच चांगला कमबॅक उमेशच्या माध्यमातून केला जातो. पहिल्या चेंडूवर डब्ल्यू आला होता, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 1 डॉट. 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. धाव फलक धावसंख्या फक्त 5 आहे. रन बॉल्स मध्ये डिफरन्स 4चा आहे आणि हा डिफरन्स मात्र वाढवावा लागेल, उलट दिशेने वाढवावा लागेल म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा बॅटच्या टोला लागतोय. बॅक टू बॉलर ड्राईव्ह, खूप चांगलं क्षेत्ररक्षक फॉलो मध्ये गोलंदाज उमेश करतोय. एकही धाव मिळणार नाही. धावसंख्या थांबले 5 वर. बघा हवेचा वेग देखील हळूहळू वाढत चाललाय, पण दोन्ही एंडने तुम्हाला खेळण्याची संधी मिळते, तर दोन्ही एंडला तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळेल. लाईन मिस. पंचाच्या मध्यभागातून दोन्ही हात जमिनीला समांतर. व्हाईट बॉलची खूण. धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल 6 या आकड्यावर. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंनीच बसायचे ही नम्र विनंती आयोजकांच्या माध्यमातून केली जाते. सीमारेषे जवळ मात्र कोणी येऊ नका, सीमारेषेच्या बाहेर जाऊन बसा रिक्वेस्ट आम्ही सर्व प्रेक्षकांना करतोय. उमेश राईट मूव्ह. पुन्हा एकदा शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, पण शॉर्ट बॉलला पुल करण्याचा प्रयास फसतोय, कारण कुठेतरी लाईन चेक केली जात नाहीये. कुठे चेंडू पिच होतोय, कुठल्या दिशेने वेगाने येतोय, कुठल्या दिशेने वळतोय, हा अभ्यास देखील खूप महत्वाचा आहे आणि तो अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे फक्त फ्रॅक्शन ऑफ सेकंड असतात. धावसंख्या 6. ओव्हर पिच होता, खूप चांगलं कनेक्शन, एक्झिक्युशन प्रॉपर आहे का पाहूया. येस डेफिनेटली इज गॉन अवे फॉर 4 or 6. वेट फॉर अंपायर सिग्नल. 4 की 6. येस अचूक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. 6 धावा. षटकार.
चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा मित्रांनो, आज आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आम्ही सामने खेळवणार आहोत, ज्याचे अध्यक्ष आहेत सन्माननीय शिवाजीजी भुरे साहेब. आणि त्यांनी देखील सूचना सकाळी तुम्हाला सांगायला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून केली गेली असेल की तुम्हाला शिस्तीने क्रिकेट खेळायचं आहे आणि वेळेने तुम्हाला तुमचा सामना कंप्लीट करायचा आहे. तर आज 11 सामने कंप्लीट करायचे. हा तिसरा सामना चालू आहे. म्हणजे तुम्हीच अंदाज लावायला हवा की तुम्हाला कुठल्या वेळी किती मिनिटांमध्ये डाव कंप्लीट करायचे. सर्व सामने जर 4-4 षटकांचे खेळवायचे असतील तर एक डाव कुठल्याही परिस्थितीमध्ये 20 मिनिटांमध्ये कंप्लीट व्हायलाच हवा आणि एक सामना 45 मिनिटांमध्ये. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय, तो म्हणजेच महेंद्र. एक उरलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते ऑफ साईडला. 4 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन दिले गेले. एक क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅनला, त्यानंतर एक पॉइंटला आहे, कव्हरला आहे, एक लॉंग ऑफला आहे आणि ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळते. 4 क्षेत्र सीमारेषेच्या जवळ आहेत आणि एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलं गेलेलं आहे. फलंदाजी देखील आता कुठेतरी बाहेर चाललेले, कारण दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता, त्यामुळे कुठेतरी आत्मविश्वास परत येतोय देवा स्पोर्ट्स कुहे या संघाचा, कारण 4 गडी बाद झाले होते आणि कुठेतरी या मोठ्या स्ट्रोकची नितांत गरज होती आणि तो षटकार येतोय. खूप चांगला षटकार. बघा, लोकल ट्रेन मध्ये धक्का आणि क्रिकेटमध्ये छक्का उशिरा नक्की होईना, मिळतो नक्की. धावसंख्या 12. बॉलिंग ट्रॅकवर महेंद्र. फुल टॉस होता, व्यवस्थित एक्झिक्यूट करता आला नाहीये. एक ज्युसी फुल टॉस होता आणि तीच ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करता आला नाहीये फलंदाजाला. एक धाव एक्झिक्यूट केली तर धावसंख्येत झाली ते म्हणजे 13 रन्स. यापुढील सामनाची माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतोय मी. यापुढील सामना असेल प्रज्योत स्पोर्ट्स पाये विपक्ष वाल्मिकेश्वर वसई. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये पहिला डाव समाप्त झाला तर राहायचंय. प्रज्योत स्पोर्ट्स पाये आणि वाल्मिकेश्वर वसई दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पहिला डाव समाप्त होण्याच्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचंय. टी शर्ट्स घेऊन, टी शर्ट्स परिधान करून तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यावेळेस हलकसं बाहेरचं वळण पाहायला मिळालं होतं, थोडासा फ्लाईट देखील दिला गेला होता बॉलला. खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. परफेक्ट डिलिव्हरी, यशस्वी चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या 13 वर आहे. खूप चांगलं क्रिकेट आदिवासी समाजाच्या वतीने खेळलं जाते आणि खूप वेगाने खेळलं जातं, ही देखील अधोरेखित करणारी गोष्ट ठरते. महेंद्र राईट आर्म ओव्हर. यावेळेस मात्र ऑन द राईज खेळण्याचा प्रयास झालाय मिडॉनला आणि मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, त्या संधीचा फायदा उचलला जातोय. या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगलं टायमिंग तर झालं नव्हतं, पण मिड ऑफ आणि मिड ऑनला क्षेत्ररक्षक नव्हते, म्हणूनच की काय या जवळच्या क्षेत्रामध्ये 2 धावा पूर्ण करता आल्यात. धावसंख्या 15 झाले, 15 रन्स. वेळोवेळी धावसंख्येमध्ये भर पडली जाते, कुठेतरी धावांना आकार देण्यासाठी, धावांचा आलेख उंचावण्यासाठी हे 2 फलंदाज पुढे येत आहेत. 5वा आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. महेंद्र राईट आर्म ओव्हर. यावेळेस लेमनेज यष्टांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक वेगाने चेस करताय बॉलला. दरम्यान 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जाते. 3ऱ्या धावांचा प्रयत्न होईल का, तर नाही, 2 धावा कंप्लीट केल्या जाते. धावसंख्या 2 ने पुढे जाईल, पोहोचेल. आणि यावेळेस मात्र थोडंसं कलेक्शन चुकलं होतं. बघा, कलेक्शन चुकल्यास रवी आणि राहुलच्या मध्ये कन्व्हर्सेशन झालंय, धाव घेऊया की नको, पण शेवटच्या क्षणी नकार दिला गेलाय. फक्त 2 धावा कंप्लीट. धावसंख्या झाली 17 धावा, 17 रन्स. बघा, सिंगल डबल्सच्या सहाय्याने या षटकामध्ये धावफलक हलताडवण्याचं काम केलं जातं. आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू डिलिव्हर केले गेलेत आणि 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज महेंद्रने. महेंद्र गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच होता, बॅटचा संपर्क झालाय, पंचाचा बोर्ड आकाशाकडे, बाद होतो फलंदाज 5वा देवा स्पोर्ट्स कुहे संघाचा. धावसंख्या 17 असताना फलंदाजांनी तयार राहायचंय. मी वारंवार विनंती करतोय आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन सर्व संघांना जे युट्यूब वरून मला ऐकतायत, जो खेळाडू बाद होत असेल तर पुढच्या फलंदाज तयार पोझिशन मध्ये राहायचंय. जसा फलंदाज बाद झाला लगेचच त्या फलंदाजाने मैदानामध्ये यायचंय, जेणेकरून आपला वेळ वाचवला जाईल. नवीन फलंदाज येतोय, खेळपट्टीवर स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच हनुमान. यस नावामध्येच शक्ती, ऊर्जा जाणवते आणि त्या शक्ती आणि ऊर्जेची गरज आहे देवा स्पोर्ट्स कुहे संघाला. मोठी फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे हनुमान. पाहूया तसे मोठे स्ट्रोक येत आहेत का. धावसंख्या झाले 17. महेंद्र लास्ट बॉल. हाफ ट्रॅकर होता, हुक करण्याचा प्रयास झालाय, एक्झिक्युशन व्यवस्थित होत नाहीये, कुठेतरी इम्प्रोव्हायझेशनची कमतरता. षटक संपते 3 षटक्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 17. चला नवीन बॉलर लगेच पटवून द्यायचंय.
4 षटकाचे सामने आम्ही खेळणार आहोत. यापुढील सामना असेल तो म्हणजेच वाल्मिकेश्वर वसई विपक्ष प्रज्वल स्पोर्ट्स पाय. दोन्ही संघांनी आपले टी शर्ट्स कलेक्ट करायचे आहेत आणि कर्णधाराने पहिला डाव समाप्त होण्याच्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचे. खूप चांगली संकल्पना. स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या माध्यमातून यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आपण नियोजन केलं गेलंय. समर्पित राहिलं ही स्पर्धा त्यांच्यासाठी. तर त्यांचं देखील आठवण प्रत्येक क्षणाक्षणाला या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. जे प्रेक्षक या मैदानात आहेत आणि जे खुर्चीवर बसलेत त्यांनी जर षटकार जो जातोय त्या षटकाराला झेलमध्ये परावर्तित केलं तर सन्माननीय अमित पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक त्या प्रेक्षकाला मिळेल. मार्क व दीपक सज्ज होते पंचांच्या उजवीकडून. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेतली. चेंडूला मात्र कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलं जातं. बॅकफूट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले. स्वीपर कव्हरला शतरक्षक होता. हा ना करता करता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कंप्लीट करतोय. पाहूया ओव्हरच्या माध्यमातून तिसरी धाव मिळेल का बघा. यावेळेस मध्ये या 3 धावा होत्या का तर मला तर असं वाटतं फक्त 2च धावा होत्या. पण मात्र कुठेतरी चुकीच्या एंडला थ्रो केला गेला किंवा चुकीच्या पद्धतीने थ्रो केला गेला म्हणून ही अजून एक धाव ओव्हरच्या माध्यमातून जर जोडली गेली धाव फलकामध्ये. धावसंख्या झाले 20 धावा. आतापर्यंत 4थ्या षटकाला पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. शांत क्रिकेट, स्तब्ध क्रिकेट आणि हवेचा ओघ देखील आजच्या दिवसात नाहीये. ही देखील एक वेगळी गोष्ट ठरते. दीपक राईट आर्म अराउंड. पुन्हा एकदा साऊंड येतोय. परतावा लागेल फलंदाजाला. विकेट पट्टू 6वा. धावसंख्या 20 असताना धन्यवाद डीजे. माझ्या समेत आहेत या ठिकाणी बघताय आपण भारत सरकार रुग्णसेवेमध्ये कार्यरत आहेत आणि वाहन चालक म्हणून आरोग्य विभागाची मोठी जबाबदारी असते. आणि आपण माझ्या समेत बघतायत सूरज भोईर यांना. त्यांच्यासोबत मी थोडीशी हितगुज करतोय. सूरजजी, कोरोना काळ तुमचा कसा गेला? किती खडतर प्रवास होता? सर, सर्वप्रथम मी या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतोय आणि मोहन दादा यांचा सुद्धा आभार मानतो की मला बोलायची संधी दिली. या कोरोना काळ बोलला म्हणजे खूप कठीण प्रसंग होता. अक्षरशः जेवढं आम्ही म्हणजे 5 ते 6 वर्ष जेवढं काम नाही केलं तेवढं काम हे आम्ही या 8 महिन्यामध्ये केलं पूर्ण. आणि अक्षरशः मुलीला सुद्धा मी 8 ते 9 महिने बाहेर ठेवून या कोरोना काळामध्ये कमीत कमी मला वाटते 1000 ते 1500 पेशंट मी सोडलेले आहेत. मुंबई, जव्हार असो, मोखाडा असो, तलासरी, बुधवा, पालघर या सर्व ठिकाणचे पेशंट जिथून कॉल आला तिथे आम्ही जायचो. आणि असा अभिमान वाटत होता का आम्ही या कोरोना काळामध्ये खूप मेहनत करतोय. आणि मी मिलिंद कांबळे सुपरवायझर आमचे यांचा मनापासून आभार मानेन की त्यांनी मला या कामासाठी निवडलं होतं. म्हणजे जेव्हा मी काम नव्हतं त्या मिलिंद कांबळे साहेबांनी मला काम दिलं आणि मला खरंच असं वाटतं की रुग्णांची सेवा करून माझ्या जीवनाचा सार्थक झाला. धन्यवाद आमच्यासोबत चर्चा केल्याबद्दल. जरा सूरज भोईर यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. कोरोना काळामध्ये खडतर प्रवास त्यांनी इथे व्यक्त केलाय. मॅच कडे आम्ही पुन्हा वळतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धावसंख्या 21 झाले. यावेळेस खूप चांगला हुकचा स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू मात्र फ्लाय होतोय स्टोलेक क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार. षटकार. त्या प्रेक्षकांनी यायचंय. अमित पाटील यांच्याकडून ते पारितोषिक आहे. हायवा कॅच. मंगेश यांनी यायचंय ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी. सन्माननीय अमित पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रेक्षकांचे जो षटकार जातोय त्या षटकाराला जो झेल करेल त्याला 200 रुपये पारितोषिक. मंगेश पाटील यांनी यायचं आमच्या व्हीआयपी डायसवर. मार्कवर दीपक. यावेळेस बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अपील मात्र खूप जोराने केले. बघा, अपील करणं तुमचा अधिकार आहे पण मात्र पंचांनी देखील तितकंच चांगलं लक्ष. यावेळेस मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागेल फलंदाजाला. धावसंख्या 27. चल टॉससाठी यायचे. वाल्मिकेश्वर वसई आणि प्रज्वल स्पोर्ट्स पाय आमच्या टॉस बॉक्स मध्ये संदीप गवंड सर यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करतील. मी विनंती करतोय व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय सन्माननीय कुणाल म्हात्रे सरांना विनंती करतोय ज्यांच्या शुभ हस्ते आपण आता टॉस करणार आहोत. अमित पाटील यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक झेलसाठी मिस्टर मंगेश पाटील यांना मिळते. बघा, प्रेक्षकांमध्ये राहून देखील तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेता घेता पैसे सुद्धा कमवू शकता. येस, डेफिनेटली. थँक्यू सर. वेल कॅच. चला, ओव्हर टू कॉमेडी, ओव्हर टू टॉस बॉक्स मिस्टर संदीप गावंड सर. थँक्यू.
धन्यवाद मनीषजी. मी टॉस करण्याकरता दोन्ही संघांना आमंत्रित करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. आताचा होणारा मॅच तुम्ही बघतायत. प्रज्योत स्पोर्ट्स पाये विरुद्ध वाल्मिकेश्वर वसई. वाल्मिकेश्वर वसई संघाचा कॅप्टन आपण लवकरात लवकर या. आदरणीय सन्मान्य कुणालजी मात्रे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. वाल्मिकेश्वर वसई संघाचा कॅप्टन लवकरात लवकर या आपण, कारण हा जो फावा वेळ असतो ज्या वेळेमध्ये आम्ही तुमच्या प्रतिक्रिया घेऊ शकतोय, थोडीशी चर्चा करण्याची आम्हाला संधी मिळते. थोड्याच वेळात या ठिकाणी ते येत आहेत. आम्ही थोडीशी खंत व्यक्त करतो कुणालची. तुम्ही बसू शकताय. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. तत्पूर्वी आपण कुणाल जी पर्यंत पोहोचूया. ते सांगतात की मी खरं तर मी प्रत्येक कार्यामध्ये या परिसरामध्ये सहभाग घेत असतोय आणि त्यांचं अंतकरण मी जाणलंय. ते म्हणतात की मोहन दादांनी जे आयोजन केले या स्पर्धेचं ते खूप चांगलं आयोजन आहे आणि स्पर्धेव्यतिरिक्त वृद्धाश्रमाला भेटी देणं, तिथे वाढदिवस साजरा करणं, अन्नधान्यांचं वाटप करणं, कोरोना काळामध्ये संकट मोचकाची भूमिका अदा करणं, हे कठीण काम केलंय मोहन दादांनी. त्याने अंतकरण इथे सांगितलंय. तेजस्वी हे अंतकरण ते व्यक्त करतायत. ते निश्चितच माईक पासून जरी दूर असले तरी त्याने आम्हाला ही माहिती संपूर्ण दिलेली आहे. मोहन दादा इज द ग्रेट असं सुद्धा ते नुकताच आम्हाला म्हटले आहे. खरं तर हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीपासून आपल्या महाराष्ट्रासाठी भरपूर काही ना काही केलंय. वृद्धाश्रमाचं सक्षमीकरण हा त्यांचा महत्वाचा हेतू होता. त्याच्यानंतर झोपडवासियांचं पुनर्वसन म्हणजे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचं पुनर्वसन कसं करावं याकडे हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी जास्त लक्ष केंद्रित केलं होतं. आणि बॉम्बेचं मुंबई हे करण्याकरता सुद्धा हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे हे अग्रेसर होते. आणि त्यामुळेच आज आपण बॉम्बे हा पाश्चात्य शब्द वापरत नाही, मुंबई हा आपला मराठी शब्द वापरतोय. आणि विशेष म्हणजे 1972 साली जेव्हा एअर इंडियावर मोर्चा घेऊन गेलेत शिवसैनिक, त्यावेळेस त्या काळचे एअर इंडियाचे चीफ जनरल LK नंदा यांच्या थोबाडीत शिवसैनिकांनी एक चपराक मारली होती. आणि त्याच्यामध्ये अशी गंमत झाली होती मित्रांनो की चपराक मारल्यानंतर मराठी माणसाला एअर इंडियामध्ये सामावून घेतलं गेलं, नोकऱ्या दिल्या गेल्या आणि पुढील ज्या वाटा होत्या त्या मोकळ्या झाल्या होत्या. ही चर्चा मी हिंदू हृदय सम्राटांची करतोय कारण द ग्रेट मराठा चषक 2021 या भव्य दिव्य टुर्नामेंटचं हे आयोजन केलं गेलंय. खरं तर शिवसेना आणि युवासेना प्रेरित ही टुर्नामेंट तुम्ही बघतायत. स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ आहे. मॅच स्टार्ट होईल. मॅच कडे आमची नजर असेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण वळूया. पहिलं षटक हे पॉवर प्लेच असेल ज्यामध्ये तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. एक क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच मिड विकेटला, एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आव्हान असेल ते म्हणजे 28 धावांचं. प्रमोद गळजी मार्कवर आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज होते. स्ट्राईकवर बॅट्समन असेल राजा. पहिला बॉल. यावेळेस सरळ रेषेतला हात चांगला ड्राईव्ह पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक वेगाने पळत आहेत. दरम्यान एकच धावेवर समाधान कारण क्विक रिॲक्शन आहे. तितका चांगला थ्रो या पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालाय. धावसंख्या फक्त 1. बघा 28 धावांचा पाठलाग करताना 7च्या स्क्रीनकडे खेळायचंय म्हणून कुठेतरी शांत क्रिकेट खेळलं जाते, संयमाने क्रिकेट खेळलं जाते, जास्त धोका पत्करला जात नाही फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. पण आता गोलंदाजीमध्ये धार दाखवावी लागेल उभे संघाला. जर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये पुढील चाल घ्यायची असेल तर गोलंदाजीमध्ये तीक्ष्ण धार दाखवावी लागेल. विकेट्सची शोध वारंवार घ्यावा लागेल, डब्ल्यूचा शोध घ्यावा लागेल आणि जास्तीत जास्त डॉट बॉल हाताळता येते. बघा मनात आणलं तर सर्व काही तो शक्य आहे मित्रांनो. फक्त तुमची विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे. प्रमोद राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. ऑनसाइडला खेळून करण्याचा प्रयत्न होता पण धावची सुरुवात बाद होते. फलंदाज चुकीचा कॉल होता आणि पहिला आदरा बसतोय तो म्हणजेच आई धारावी काश्मीरा संघाला. तिथे आपण टॉस करतोय. पुन्हा HMDचे प्लीज थांबवतोय तुम्हाला. आदरणीय सन्मान्य कुणाल मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. एका बाजूला द ग्रेट मराठा परिवार
आणि दुसऱ्या बाजूला द ग्रेट मराठा स्पोर्ट्स असं या टॉसवर आहे. परिवार किंवा स्पोर्ट्स हा एक उल्लेख तुम्हाला करायचा आहे. हे टॉस मी सुपूत करतोय आदरणीय सन्मान्य कुणाल म्हात्रे साहेबांच्या हातात. आणि आता टॉस आवाज कोण करेल, द ग्रेट मराठा परिवार किंवा द ग्रेट मराठा स्पोर्ट्स? परिवार असा आवाज चैतन्य यांनी या ठिकाणी दिलाय आणि इथे स्पोर्ट्स आलाय. मी कुणाल म्हात्रे सरांना विनंती करतो, प्लीज आपण व्यासपीठावर जा. इथे फक्त आम्ही तुमचा निर्णयच घेऊ. प्रकाश आहेत, प्रकाश दांडेकर जे कॅप्टन आहेत वाल्मिकेश्वर वसई संघाचे. प्रकाश, टॉस तुम्ही जिंकलात, निर्णय काय असेल? निर्णय आमचा फिल्डिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी व्यक्त केलाय. किती कमीत कमी धावसंख्येपर्यंत समोरच्या संघाला रोकाल? 40 संघापर्यंत. या मॅच करता तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. दुसऱ्या बाजूला चैतन्य, या खेळपट्टीचा अनुभव तुम्हाला आहे. फलंदाजी करताना किती धावा सेमी 4 षटकात बनवल्या जाऊ शकतात? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. हार्दिक शुभेच्छा, मॅच करता बेस्ट ऑफ लक. थँक्यू. सरळ आम्ही तुम्हाला घेऊन जातोय. इथे टॉस झालाय, वाल्मिकेश्वर वसई संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे सज्ज आहेत मनीष पाटील. यावेळेस बॅकफुटला जाऊन डिफेन्स करण्याचा प्रयत्न, फक्त हलक्या त्याने कव्हर पॉईंट मध्ये पुश केलं जातं बॉलला. पुश करो खुश करो. धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 धावा. आतापर्यंत बॉल्स डिलिव्हर करून झाले 4 आणि 4 बॉल्स मध्ये फक्त 3 धावा धावा करा. म्हणजेच काय एक चांगली रणनीती आहे कुवे संघाची. या पहिल्या 2 षटकामध्ये कमीत कमी धावांचा मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आणि त्यानंतर उत्तरार्धामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल कुवे संघाकडून. पाहूया हा प्रयत्न कितपत यशस्वी ठरतोय कुवे संघाचा. काश्मीर संघाकडून 2 फलंदाज तुम्हाला पाहायला पाहिजे आहेत, राजा आणि भरत. यावेळेस नो बॉल, वेस्ट हाईट नो. पंचाच्या मध्ये नो बॉलची खूण केली जाईल. येस, वेस्ट हाईट नो असेल. भीमन हाताळला गेला होता आणि दंडित देखील केलं गेलंय, पण दंड अजून संपलेला नाहीये. पुढील बॉल असेल फ्री हिट. यावेळी पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. धावसंख्या 2 पुढे जाईल, 5 वर जाऊन पोहोचतोय आणि कुठेतरी आता फलंदाजाला मुक्त फटका खेळण्याचं स्वतंत्र मिळते. पाहूया या मुक्त फटक्याच्या माध्यमातून मैदानाचा कुठला एरिया निवडला जाईल फलंदाजाकडून. जो डावखुरा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय बॅट्समन भरत. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेट केले लॉंग बॉलला, पण मात्र फ्री हिट असल्या कारणाने मात्र हा झेल कंप्लीट होऊ शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 6 वर. अजूनही 22 धावांचं लक्ष आहे. बघा सर्व काही व्यवस्थित होत असताना फक्त एक नो बॉल हाताळलाय आणि त्या नो बॉल वर मात्र या 3 धावा बहाल केल्या गेल्यात प्रतिस्पर्धी संघाला. धावसंख्या 6 झाले. अजूनही काही बिघडलेलं नाहीये. तुमच्याकडे खूपच चांगली इच्छाशक्ती असेल तर मात्र तुम्ही या सामन्यामध्ये देखील विजयी होऊ शकाल. दरम्यान खूप चांगली डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू हाताळला गेला होता. हलकासा क्रॉस सीमर होता. खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन आणि त्यानंतर समाप्ती देखील तितकी छान. पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झाले 6. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे, ती म्हणजेच 22 धावांची आणि बॉल शिल्लक असेल 18. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. चला फील्ड सेट करून घ्या, फील्ड सेट करून घ्या. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने. जिता जागता जन्म अफजल खान. 10 नोव्हेंबर 1659 सालची घटना आहे मित्रांनो. विजापूरच्या दरबारामध्ये सभेमध्ये अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला होता आणि अशातच भेटी करता प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलं गेलं आणि अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना बगलेमध्ये दाबून ठेवलं, खांद्याने दाबून ठेवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर कट्यारीने वार करण्याच्या उद्देशाने ते पुढे आले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे वाघनखांचा वापर केला आणि अफजल खानाचा कोथळा काढला. चांगलं वादन डीजेच्या माध्यमातून हा चांगला इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतोय. धावसंख्या 6 झाले.
यावेळेस ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती, बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न फसतोय. खूप चांगली गोलंदाजी यावेळेस कुहे संघाकडून केली जाते. आव्हान छोटं आहे पण आव्हान पूर्ण करताना मात्र डोकेदुखी होते ती म्हणजे आई धारावी काश्मीरा संघाची, कारण आतापर्यंत 7 चेंडू डिलिव्हरी करून गेले. त्या दुसऱ्या षटकात धावसंख्या फक्त 6 आहे. पुन्हा एकदा फुटवर्कचा अभाव बघा. फुटवर्क खूप महत्वाचं आहे मित्रांनो, स्ट्रोक सिलेक्शन महत्वाचं आहे. जवळपास असं वाटलं होतं की पायावर खिळे ठोकलेत की काय, हलकही मात्र फुटवर्कचं फिरणं दिसलं नाही. तुम्हाला फुटवर्क मात्र फिरवावे लागतील, तुम्हाला शॉर्ट सिलेक्शन चांगलं करावं लागेल, टायमिंग जुळून घ्यावं लागेल, या सर्व बाबींचा विचार करावा लागेल, कारण आता कुठेतरी दबावाकडे झुकतोय देवा स्पोर्ट्स कुहे हा संघ. 16 बॉल 22 ची गरज. यष्टीरक्षक चुकतोय, धावचीची संधी आहे, पाहूया कलेक्शन होतंय का. कलेक्शन चुकलं होतं, व्यवस्थित प्रॉपर थ्रो असायला हवा. बायची एक धाव ऍड केली जाईल, धावसंख्या एकने पुढे जाईल, पोहोचेल 7 या आकड्यावर. 7 रन्स अजूनही गरज आहे 21 धावांची. बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच 15 बॉल 21 ची गरज आहे. थेंबे थेंबे तळे साचे हे तर आपण नेहमीच म्हणतोय, पण आता दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी या एकेरी दुहेरी धावांनी नाही तर कमीत कमी 1 ते 2 मोठे स्ट्रोक यायला हवे. पण तितकीच चांगली गोलंदाजी, बहारदार गोलंदाजी होते आतापर्यंत देवा स्पोर्ट्स कुहे या संघाची. गोलंदाजी मार्कवर विनोद सज्ज होते पंचाच्या डावीकडून. खूप चांगल्या पद्धतीने ही क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ. यावेळेस प्रॉपर कनेक्शन होतोय, चेंडू फ्लाय होतोय, पण माझा क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगल्या पद्धतीने झेल स्वीकारतोय आणि हादरा बसतोय आई धारावी काशीमारा या संघाला. शंभू महाराज रयतेचे वाली शिवरायांची सावली जाणते राजे महाराज 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 अजिंक्य महाराज म्हणून संभाजी राजांना ओळखलं जाते, अजूनही ओळखलं जाते, कारण त्यांचा इतिहासच तसा आहे आणि खूप चांगली भारताची शरीर यष्टी आणि तितकंच चांगले पराक्रम त्यांचे आपण पाहिलेत, ऐकलेत. पहिला असा योद्धा, कारण कोणतंच युद्ध न हरणारा असा योद्धा संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेली गीतं आमचे डीजे इथे पेश करत आहेत आणि इतिहास आठवतोय, अंगावर लगेच शहार येतात आपल्या सुद्धा मणीची. धावसंख्या 7 झाले आणि ही गाणी का वाजवली जातात, दोन्ही संघांना मोटिवेट करण्यासाठी ही गाणी वाजवली जातात. तर पाहूया कुठला संघ या मोटिवेशनचा फायदा होतात या सामन्यामध्ये विजयाची शिल्पकार बनतोय. यावेळेस खूप चांगला हुकचा स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, येतोय, सरसावतोय, पण त्याला हुलकावून देऊन चेंडू सीमारेषेच्या पारतोय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. बाळासाहेबांचं जर नाव हे बाळासाहेब का ठेवलं, कोणी इथे 2 मिनिटांमध्ये जर ते खरं सांगेल तर मी माझ्याकडून त्यांना 500 रुपये देईन. क्या बात आहे, लक्षात घ्या. 11 धावा, राईट आर्म राऊंड. फुलटॉस आहे, पुन्हा एकदा चेंडूला उडवून दिलाय लॉंग बॉल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, कॅज्युअल प्रयत्न चुकतोय. बघा, या छोट्या मोठ्या चुका तुम्हाला रोखाव्या लागतील, कारण तुमच्याकडे डिफेंड करण्यासाठी टार्गेट कमी आहे आणि टार्गेट कमी असताना तुमच्याकडे 100% योगदान देणारे क्षेत्ररक्षक असायला हवे. पण या चुका होत आहेत आणि फायदा होतोय म्हणजे आई धारावी काश्मीरा संघाला. 2 षटकं संपतात, 2 षटकं समाप्तीने धावसंख्या झाले 12. जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉलमध्ये 16 धावांची गरज. कमॉन डीजे. शिवसैनिकांच्या मना शिवसैनिकांच्या मनातून एकच आता एकच बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. 2019 मध्ये ठाकरे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कोरोना काळामध्ये
तरी सुद्धा अजून सुद्धा जे चाहते आहेत ते पिक्चर हा युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतात. आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बाळासाहेब हे का पडलं, कारण बघितलं तर बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 साली पुणे येथे झाला होता. पुणे, मुंबई, भिवंडी हा प्रवास, कारण दादरच्या ओरिएंटल स्कूलमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं अर्धवट शिक्षण झालं. त्याच्यानंतर पुन्हा, कारण केशव सीताराम ठाकरे म्हटलं तर समाज कार्यकर्ते, युग पुरुष असं त्यांना संबोधलं जायचं. आणि अशातच अर्धवट हे नाव राहून गेले, बाळ बाळ म्हणून पुणे बाळासाहेब. आणि हे खरं नाव आपल्याला समोर येत आहे, कारण नामकरण करायचंच त्या काळामध्ये राहून गेलं होतं. बाळ बाळ करताना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब हे नाव हिंदू हृदय सम्राटांना दिलं गेलं. खूप चांगली माहिती संदीप गावण सरांनी दिले. आणि शिवसेना प्रणित टुर्नामेंट जेव्हा जेव्हा असतील तर आवर्जून त्यांना निमंत्रण असते समालोचनासाठी तसेच निवेदकांसाठी. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळते, चेंडू निघून जाते सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या 16 झाली आणि आता गरज आहे 12 धावांची. बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच 10 कुठेतरी सामन्यामध्ये परत येतोय, तर म्हणजेच आई धरावी काश्मीरा संघ. 10 बॉल 12ची गरज आहे आणि या षटकामध्ये या सामन्याचं भवितव्य ठरणार आहे, कारण या षटकामध्ये दोन्ही संघाकडून प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत. रवीकडून सुद्धा आणि फलंदाजी करता भरत आणि राजेशकडून सुद्धा. भरतकडून का, तर भरतच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आले आहेत. स्ट्राईकवर बॅट्समन असेल भरत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 पंचांच्या उजवी गोलंदाजी मार्कवर रवी, राईट आर्म राऊंड. हा ट्रॅकर होता, नो बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला गेलाय. यस, नो बॉल आहे. यस, फील्ड पोझिशन देखील तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन तैनात केल्या गेल्या पाहिजेत, अन्यथा तुम्हाला मात्र नो बॉल मिळेल. यस, हा फ्री हिट असेल का? यस, पुढील बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या झाली 17 धावा. पुढचा फटका फ्री हिटचा असेल फलंदाजासाठी. यावेळेस मात्र तितकासा फायदा उचलता आला नाहीये, याला म्हणतात परिपक्वता. रवीची परिपक्वता पाहायला मिळते, कारण उजव्या यष्टीच्या हलकासा बाहेर चेंडू पीच झाला होता आणि थोडासा ऑफ ब्रेक देखील पाहायला मिळालाय, म्हणजे उजव्या गोलंदाजासाठी आणि फलंदाजासाठी लेग ब्रेक दरम्यान सन्मानित पाहुण्यांचं आगमन झालंय. माता बाल संगोपन केंद्र जीवचंद्र यांचे हे कर्मचारी आहेत, वैद्यकीय अधिकारी आहेत, डॉक्टर्स, या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आरोग्य काळामध्ये या सर्वांनीच आपली सेवा पुरवली, रुग्णांकडे लक्ष देऊन चांगलं काम बजावलंय आणि त्यांचा या ठिकाणी आपण थोड्याच वेळात सन्मान करतोय. विनंती करतोय सोमया मॅडमला, सुवर्णा मॅडमला, गायत्री मॅडमला, अर्चना मॅडम प्लीज आपण इथे बसा. हे डॉक्टर्स आहेत, गायनेक्स, त्याच्यानंतर लहान मुलांचे डॉक्टर्स तुम्ही बघू शकतायत. सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. वेलकम. आमचा जीएनएम स्टाफ, आया मावशी, माता बालसंगोपन केंद्रातील लॅब टेक्निशियन हे सर्व दाखल झालेत. अँब्युलन्स ड्रायव्हर्स, इलेक्ट्रिशियन्स, सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. ओ टू मनीष. पुढचा बॉल यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने बॅकफूट पंच केलं जाते, पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण 30 या सरकारच्या आत कव्हर्सला पाहायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. 7 बॉलमध्ये 9 धावांची गरज. सामना क्रुशियल मोमेंटला आलेला आहे आणि आताच्या क्षणाला एकच चूक तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. तर कुठल्या चुकीची अपेक्षा मात्र आम्ही ठेवत नाही आहोत. पाहूया, आमची अपेक्षा आहे, पण बघूया तुमचा खेळ कसा होतोय तुमच्या संघासाठी. 7 बॉल 9ची गरज आहे. शेवटचा बॉल असलेल्या 3ऱ्या षटकाला स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतो. मॅन इन ऍक्शन, मॅन इन फॉर्म भरत. लवकर फलंदाज भरत स्ट्राईकवर असेल, मार्कवर रवी. यावेळेस पिचिंग अचूक आहे, अपील केली गेली होती, पण मात्र खूप चांगल्या चेंडूची समाप्ती केली जाते. आता मात्र 6 बॉल 9 धावांची गरज आहे. कुठेतरी एक रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना येऊन पोहोचलाय. प्लीज प्लीज चला, आपल्याकडे वेळ नाहीये. कोहे संघ मी विनंती करतो, तुम्हाला वेळ दिला जाणार नाहीये, कारण त्याची नियोजन या आदिवासी समाज गटामध्ये नाहीये. तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइमची
व्यवस्था नाहीये. 4 षटकाचा सामना असताना मात्र तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळायचं आहे, जेणेकरून आज आम्ही सर्व सामने कंप्लीट करता येतील. तर पाहूया 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज असताना कुठला गोलंदाज वापरला जाईल, कारण फलंदाज भरत मात्र नॉन स्ट्राईक एंडला असेल आणि स्ट्राईक एंडला 1 धाव ज्याने बनवले तो राजेश तुम्हाला पाहायला मिळेल. आता कुठेतरी चुरशीचा सामना प्रेक्षकांसाठी घेऊन आले ते म्हणजेच देवा स्पोर्ट्स कुहे आणि आई धारावी काश्मीरा. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा आमच्या द ग्रेट मराठा परिवाराकडून. सन्माननीय शिवाजी भुरे साहेब देखील खुश असतील की त्यांच्या सर्व संघांकडून सर्व खेळाडूंकडून चांगला खेळ केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर आपण पाहू शकतोय 5 क्षेत्ररक्षक हे ऑन साईडला तैनात केले गेलेले आहेत. वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जाते. कुठेतरी हवेचा ओघ उजव्याच्या फलंदाजासाठी नाहीये तर उजव्याच्या फलंदाजासाठी आहे, डावखुऱ्या फलंदाजासाठी नाही. आता ऑपोजिट एंडकडून उजव्याचा फलंदाज खेळतोय. पाहूया या वातावरणाचा फायदा उचलेल का. 6 बॉल 9 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवर आकाश सज्ज होते पंचांच्या डावीकडून. यावेळेस खूप चांगले कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक मात्र डीप मधून येत आहेत. क्षेत्ररक्षण चुकते, चेंडू फरार होते सीमारेषा पार. चौकार करण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज राजेशचा. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षक आले जरूर होते पण 2 क्षेत्ररक्षक येऊन काय फायदा झाला नाही. या 2 क्षेत्ररक्षकांच्या हातावर तुरी देऊन मात्र चेंडू निघून गेला. जसे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून मुघलांच्या हातावर तुरी येऊन फरार झाले होते तसाच हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार झाला. गोलंदाजी मार्कवर आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अचूक उंची आहे का. येस 1 फॉर द ओव्हरची ताकद मिळाली पण हा बॉल काउंट होईल. खूप चांगली पिचिंग, तितक्याच चांगला फ्लाईट चेंडूला मिळालाय. तितकाच चांगला चेंडू पडल्यानंतर टॉस झालाय आणि अचूक चेंडूची समाप्ती होते. 4 बॉलमध्ये 5 धावाची गरज. कंपल्सरी चेस. यू हॅव टू कम्प्लीट दीज 5 रन्स. 4 बॉल 5 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅट्समन राजेश ज्याच्या बॅटमधून या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन द राईज करण्याचा प्रयत्न आहे. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेल स्वीकारला जातोय. आदरा बसतोय तो म्हणजेच आई धारावी काश्मीरा या संघाला. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. बघा कठीण अवस्थेत स्वतःवरचा आत्मविश्वास मात्र तुम्हाला त्या अवस्थेमधून बाहेर घेऊन जाण्यासाठी फायदेशीर ठरतोय. आणि कुठेतरी आता पहिल्या चेंडूपासून या दुसऱ्या डावाच्या देवा स्पोर्ट्स कुहे संघाचा आत्मविश्वास दिसतोय. प्रत्येक चेंडूवर जिंकण्याची जिद्द दिसते. विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच की काय यावेळेस खूप चांगला खेळ केला जातोय. म्हणतात ना लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. आणि हे कुठेतरी कुहे संघासाठी चांगलं वाक्य ठरते कारण त्यांनी पहिल्या चेंडूपासून या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये फाईट बॅक देण्याचा प्रयत्न केला आणि तो फाईट बॅक यशस्वी ठरतोय. बॉल शिल्लक असेल या दुसऱ्या डावातले 3 आणि गरज आहे 5 धावांची. 3 बॉल 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आकाश. पंचांच्या डावीकडून आता मात्र क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जाते. दबाव टाकण्याचं तंत्र अवलंबलं जाते. हा दबाव कुठला खेळाडू ओढावतोय स्वतःवर. लेट्स सी पुढच्या बॉलवर पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार आकाश राईट आर्म ओव्हर. काहीसा कमी गतीने हाताळला गेलेला चेंडू होता. चेंडूला एलिव्हेट करण्याचा प्रयत्न झालाय. यावेळेस वाईड ऑफ लॉंग आपला क्षेत्ररक्षक होता त्याला चकून चेंडू मागे निघून गेलाय पण दरम्यान 2 धावा की 1 धाव तर मिळेल फक्त आउट. रनआउट झालाय का. हिट विकेट या स्पर्धेतला 3रा हिट विकेट. एकही रन मिळणार नाही. हिट विकेटची विकेट मिळेल. गडी बाद होतोय तर म्हणजेच आई धारावी काश्मीरा संघाचा. ज्ञानाचा बाजार मांडला. घोटाळे गेले कळसाला. बडे पोचती गुंडगिरीला. खून खंडण्यात यात भरीला. पैसा बोले न्याय मंदिरी. तरुणाईला व्यसन पोखरी मराठी. बघा हिट विकेट का कॅप्चर करता येत नाही कारण यष्टीरक्षक आमच्या एकदम समोर आहे आणि फलंदाजाने यष्टाचा वेध घेतलाय ते कळलं नाही आणि आमचा फक्त फोकस कुठे होता तर धाव घेण्यावर. त्यामुळेच मात्र योग्य ती सूचना आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत आले. पण शेवटच्या क्षणी पंचांनी दर्शवलंय की हा फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद झालाय आणि आता सिच्युएशन अशी आहे 2 बॉलमध्ये 5 धावांची गरज. मनीष म्हणजेच आपण हा मॅच बघू शकतोय पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा. कारण एक टीम भिवंडीची तर दुसरी टीम वसईची. 2 बॉल 5 ची गरज आहे. सामना क्रुशियल मोमेंटला आहे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तुम्हाला पाहायला मिळते तो म्हणजेच
दीपक 2 बॉल 5. यावेळेस कनेक्शन व्यवस्थित होत नाहीये. खेळपट्टीच्या अवतीभोवती चेंडू फिरतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. गरज आहे 1 बॉल मध्ये 4 धावांची गोल्डन चौकार. या सामन्यामध्ये अजूनपर्यंत गोल्डन चौकार आला नाहीये. हा गोल्डन चौकार येईल का? कालच्या दिवसात गोल्डन षटकाराची गरज होती शेवटच्या सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर, पण तो गोल्डन षटकार आला नव्हता. आणि हा जर चौकार ठोकला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा रेकॉर्ड कुठल्या खेळाडूच्या नावावर आहे ही माहिती मी लगेचच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेन. बघा, जर ती माहिती हवी असेल तर या चेंडूवर चौकार येणं अपेक्षित आहे आणि चौकार येण्यासाठी मात्र समर्थक देखील टाळ्या वाजवत आहेत. आई धारावी काश्मीर संघाचे, पण मात्र डॉट आणि विकेटसाठी टाळ्या वाजवत आहेत देवा स्पोर्ट्स कुहेची. तर पाहूया कुठल्या समर्थकांचा जो विश्वास आहे तो पूर्ण होतो या सामन्यामध्ये. खूप चांगला सामना आम्हाला दिलाय, त्याबद्दल दोन्ही संघाचं तितकंच कौतुक. जोरदार टाळ्या होऊन जा मित्रांनो, कारण एक चांगला सामना तुमच्यासाठी घेऊन आले आहेत देवा स्पोर्ट्स कुहे आणि आई धारावी काश्मीरा. एका बॉल मध्ये 4 धावांची गरज. स्ट्राईक वर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच महेंद्र. 1 बॉल 4 रन्स रिक्वायर्ड टू बी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयास झालाय, प्रॉपर एक्झिक्युशन झालं नव्हतं. योग्य तो क्षेत्ररक्षक येतोय वेळेवर, चेंडू अडवतोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत का? तर या 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि तरी देखील सामना विजयी होतोय तो म्हणजेच देवा स्पोर्ट्स कुहे.